नातं टिकवायचं असेल तर नात्याला समजून घेतलं पाहिजे. आपली नाती ही नाजूक असतात आणि ती नाती जर आपण टिकवली तरच ती टिकतात. नात्यांमध्ये सुखदुःखामध्ये जाणं असतं. नात्यांमध्ये आपल्या सर्व माणसांसोबत वावरणं असतं. अनेक वेळा होणाऱ्या प्रसंगांमध्ये, येणाऱ्या घटनांमध्ये अनेक गोष्टी कुटुंबात, समाजामध्ये आणि नातेवाईकांमध्ये घडत असतात. अशा प्रसंगांमध्ये आपण उपस्थित राहून त्या नात्यांना आधार देणं आपली एक जबाबदारी असते आणि ती जबाबदारी आपण सांभाळली पाहिजे. ती जबाबदारी आपल्याला सांभाळता आली पाहिजे आणि आपल्या नात्यांमधल्या सगळ्या लोकांना, माणसांना आपलंसं केलं पाहिजे. तरच ती नाती चांगल्यापैकी टिकतात आणि टिकलेली नाती चांगल्या प्रकारे बहरून येतात आणि बहरलेली नाती अधिक काळ टिकतात. आणि म्हणून म्हटलं जातं की नाती टिकवणं हे अगदी आपल्या हातात असतं आणि म्हणून नात्यांना समजून घेतलं पाहिजे.